राजाधिराज योगीराज सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की हो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा सद्गुरु स्वामी दिगंबरा 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 म्हणून आम्ही कार्यक्रमामध्ये सांगत असतो बघा, माझं शिक्षण 10वी मध्ये 3 वेळा नापास आहे मी विद्यार्थी. का का म्हणाल नापास? तर हिंदीच्या पेपराला संस्कृतच्या कॉप्या वापरल्या होत्या, एवढा मी अज्ञानी. पण गगनगिरीने थाप मारली, अरे जा, जिथं बोलल मी तुझ्या मुखातनं मीच बोलेन, सगळ्या महाराष्ट्रातून तारखा देईन तुला म्हणले. आता मी कटाळलो मंडळी हो. पण बाबांनी कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांती ही सरीना. बाबांचा आशीर्वाद महान आहे. पण आम्ही कीर्तनामध्ये सांगतो, भगवद्गीते सारखा ग्रंथ नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, मातेसारखं दैवत नाही, आणि या जगतामध्ये गगनगिरी सारखा साधू नाही मंडळी, लक्षात असू. कारण ज्ञानेश्वर महाराज मला सुद्धा खोपोलीला कीर्तन होतं आणि दरवर्षी मी जायचा. बाबाने माझी परीक्षा घेतली. काय म्हणले? कशी परीक्षा घेतली? मी माझी सगळी टीम घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर मला संयोजकांनी सांगितलं, कीर्तनकार, राधानगरीचे कीर्तनकार, तुम्हाला आज कीर्तनाची तारीख नाही, तुम्हाला थांबावं लागेल. आता माझ्या अंगात क्रोध आला. खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आदी व्याधी. मग क्रोध आला. मी म्हणलो आता इथं थांबायचं नाही, आता मला वेळ नसेल ना, आता आळंदीला जाऊ माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. मी लगेच गाडी काढली, आळंदीला गेलो. आळंदीच्या पाठीमागं 4 किलोमीटर गाडीचा खोळंबा झाला, गाडी बंद पाडली. मिस्त्री आला, 5 तासानं तो खोळंबा निघाला. 5 तासानं गाडी चालू झाली आणि आळंदीची दारं बंद झाली. बाबा मी गेलो गावाकडं राधानगरीला आणि बाबा दृष्टांतात आले. अरे भेटली का आळंदीची माऊली? अरे आळंदीची माऊली माझ्या आश्रमामध्ये आहे, माझ्या आश्रमामध्ये आहे. योग्याचं वर्णन योगी जाणू शकतो. जया लागी देती योगी ऐसे नाव, जाणावा तो देव देवांचाही. म्हणून गगनगिरी महाराज सांगतात, देवाला समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूच्या सानिध्यात यावं लागेल. बघा आज कृषी प्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शन. त्या ठिकाणी झाडे लावलेली आहेत. वांग्याला कसं औषध टाकायचं, टोमॅटोला कसं टाकायचं. पण तीच झाडं गगनगिरीला म्हणतात, बाबा माझी मुक्ती कशात आहे सांगून द्या. बाबा ज्या वेळी दाजीपूरच्या जंगलात यायचे, बाबांची नजर ज्या झाडाकडे जायची, ते झाड मुक्त व्हायचं. एवढी ताकद गगनगिरीमध्ये होते. एकदा भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा एका धनगराच्या बाईला बाबांनी मूल दिलं. जा म्हणले मुलगा होईल. तिला मुलगा झाला. 8 दिवस थांबले, पण स्तनातून दुधाची निर्मिती नाही. परत बाई गडावर, बाबा मुलगा छान आहे, मुलगा दिला, पण स्तनातून दूधच नाही, काय करावं? पक्षियाच्या गारी नाही सामुग्री, त्याची चिंता करी नारायण. बाबाने विभूती दिली, पेल्यामध्ये टाक, त्यामुळे पाणी घे, घे विभूती. प्राशन केली विभूती, स्तनातून दुधाच्या धारा सुटल्या. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेदो, वाढवी श्रीपती सवेदो.